मराठी न्यूज लाईव्ह। शाळा आहे अन्याय केले माझ्यावर। काय सांगता? माझं नाव दुर्पता श्रावण जाधव आहे। एका शिक्षकाने माझ्यावर अन्याय केला, माझा पुरेपूर फायदा घेतला त्याने। विनयभंगाची केस दाबादाबी केली, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून, पोलीसवाल्यांना इकडल्या तिकडल्या लोकांना हाताशी धरून केस भंग करून टाकली पूर्ण। नाही नाही नाही, कोण केला? मी केलता त्याच्यावर गुन्हा दाखल। तुमच्यावर कोण केला? कोण केला? त्याचं नाव काय? यादव नागोराव नव्हारे। कुठं राहतात तुम्ही? जुन्या कवठ्यामध्ये शाळा आहे त्यांची, वट्टेमोड महाविद्यालय। वट्टेमोड माधव पाटील महाविद्यालय हा कवठ्यामध्ये। तुमची कलेक्टर काय मागणी आहे? त्याला निलंबित करण्यात यावं आणि मला न्याय द्यावा। पोलिसने वगैरे तुमची केस वगैरे काय घेतली, पण ते सगळे दाबादाबी करून टाकून दिले। तुम्हाला काही न्याय भेटला? नाही नाही, मला नाही भेटला नाही। तुम्हाला न्याय पाहिजे? हा, न्याय पाहिजे मला। आता कलेक्टर तुम्हाला विचारायला वगैरे बसल्या? नाही नाही नाही, कोणी नाही? नाही। कलेक्टरकडे त्यांनी दाबादाबीच केली? आता काय केली माहिती? तुम्हाला कोणी विचारायला? नाही 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 आले। समोरचं पाऊल काय राहिलं? समोरचं पाऊल न्याय पाहिजे मला, बाकी काय नाही पाहिजे मला। कार्यालय समोर उपोषणला बसत एका मातंग महिनेवर अत्याचार केला, तर तुम्ही याबद्दल काय सांगणार? काय सांगणार? मी प्राध्यापक प्रभाकर मसाजी वाघमारे, आझाद समाज पार्टी जिल्हा प्रभारी नांदेड। ज्या मातंग समाजाच्या महिलेवर यादव नागोराव नव्हारे या नराधामाने तिला फूस लावून तिचा शारीरिक मानसिक छळ करून तिच्यावर विनयभंग केला, तिच्यावर खोटा गुन्हा दाखल करून खंडणीचा तिचा अपमान केला, या नराधमाला कठोर शासन व्हावं। नायगाव पोलीस स्टेशननं जी हातमिळवणी केली, त्या नायगाव पोलीस स्टेशनच्या PIवर आणि जो कोणी ठाणे अंमलदार आहे चौकशीमध्ये, या दोन्हीवरही कारवाई करण्यात यावी। आणि त्या अरुण बालाजी मुधळला आणि श्याम शिंदेला, ह्या तिन्ही लोकांना ज्यांनी या महिलेच्या घरावर, नायगाव येथील घरावर त्यांनी ताबा केला, जबरदस्तीने त्या ताबा करणाऱ्या अरुण बालाजी मुधळवर ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल आहे नायगाव पोलीस स्टेशनमध्ये। नायगाव पोलीस स्टेशनच्या PI आणि जो कोणी त्याच्यामध्ये आयो आहे, या आयोवर आणि PIवर त्वरित माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी, SP साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या महिलेला न्याय द्यावा। अन्यथा आझाद समाज पार्टी रस्त्यावर उतरून या विषयाचा छडा लावेल आणि जागोजागी तालुक्या जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा निषेध होईल। म्हणून प्रशासनाला विनंती आहे की आपण या महिलेला त्वरित लवकरात लवकर न्याय द्यावा। ती महिला पीडित आहे आणि अपंगसुद्धा आहे, त्या महिलेच्या पाठीमागे कुणी नाही। ती एक मातंग समाजाची महिला असून तिच्यावर अन्याय झालेला आहे, तो अन्याय शासनाने ताबडतोब दूर करावा आणि तिला न्याय मिळवून द्यावा। अन्यथा आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून महिलेवर अत्याचार कोणी केला, त्यांचं नाव काही? तो शिक्षक आहे माधवराव पाटील वट्टेमोड, एक जुना कवठा येथे त्याची संस्था आहे, त्या संस्थेवर तो शिक्षक आहे। त्या शिक्षकाने या महिलेवर तिला फूस लावून बरेच वेळा। संस्थेचं नाव काय? माधवराव पाटील वट्टेमोड जुना कवठा नांदेड। त्याचं नाव आहे यादव नागोराव नव्हारे, तो शिक्षक आहे। ती एक संस्था आहे आणि संस्था ही पण अशीच आहे। त्या संस्थेवर सुद्धा गुन्हा दाखल झाला असला पाहिजे, त्या संस्था चालकावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि याच्यामध्ये जे असे बोगस शिक्षक भरलेत जे की माणुसकीला तुम्ही सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महिलेवरती अत्याचार झाला होता महाविद्यालयाकडून, आपण त्याच्याकडून पूर्ण माहिती घेतलेली। आता प्रशासन याच्यावर काय कारवाई करेल याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे। सत्य मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मी लतीफ पठाण, धन्यवाद।